जय भीम नमो बुद्धाय। आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी पवित्र दीक्षाभूमीवर आहो आणि दीक्षाभूमीवर आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जो आहे भीमसागर लोटलेला आहे। आता पासूनच जे आहे या ठिकाणी स्तूपामध्ये जाण्याकडे जे आहे आपल्याला गर्दी होत आहे। आपण बघू शकता ही जी आहे लाईन जी आहे ही सगळी लाईन जे आहे इथून जे आहे स्तूपामध्ये लोक म्हणजे उपासक येतील आणि यांच्या सगळं जे आहे साठी जे आहे आपले स्वयंसेवक जे आहे या ठिकाणी स्वयंसेवक सुद्धा सज्ज झालेले आहे याचे आणि यांच्यासोबत सुद्धा बोलू, कारण स्वयंसेवक जे आहे लगातार या आपल्या इथे सेवा देत असतात। निशुल्क अशी सेवा देतल्या कुठलेही त्यांच्यासोबत म्हणजे भावना एक राहते की दीक्षाभूमीवर येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, सगळ्यांना माहिती मिळावी म्हणून याच्यावरून अनाउन्सिंग काय अनाउन्सिंग करता तुम्ही? मी ती अनाउन्समेंट करता की दीक्षाभूमी हे ऊर्जाभूमी आहे, प्रेरणाभूमी आहे, क्रांतिभूमी आहे। आपण सर्व बुद्ध उपासक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी दीक्षाभूमीमध्ये त्यांच्या स्वागत आहे। आपण येथे येता काही प्रेरणा घेता व काही विचार घेऊन जाता, पुस्तकाची खरेदी करतात, परंतु आपले जे बुद्ध उपासक व उपासिका त्यांनी काही बोध घेतला पाहिजे। बुद्ध धर्माचा प्रसार कसा झाला पाहिजे याची दक्षता उपासक उपासिकांनी आवर्जून घेणं आवश्यक आहे। भिक्खू संघ तर आपला प्रयास करत आहे। डॉक्टर बाबा धम्माचा प्रचार करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे। हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथील दीक्षाभूमी येथे लाखो बौद्ध अनुयायी बरोबर धर्मांतर केला। आता 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्व बौद्ध अनुयायी येथे येतात व काही नवीन विचार घेऊन जातात। त्यांच्याबद्दल असलेले जे विश्वास आहे बाबासाहेबांच्या विचाराबद्दल ते नक्की इकडून घेऊन आपल्या परिवार देश पातळीवर घेऊन जातात। आणखीनही आमच्यासोबत स्वयंसेवक आहे, सकाळपासून जे आहे या रो मध्ये जे राबत असतात। काय सांगाल यावेळेसची परिस्थिती कशी आहे, तयारी कशी झालेली आहे? तयारी जी आहे ते पूर्णपणे नाही झाली आहे आणि पुढे कमी आहे, म्हणजे इकडे मागच्या साईडनं पण कमीपणा आहे ग्राउंड मध्ये है ना, इकडे पण थोडी कमी अवस्था आहे। हो, तर आपले जे नागपूरचे जे बुद्ध समाजाचे जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांना कसं आहे की दीक्षाभूमीवर 5 दिवस, दसऱ्याच्या 2 दिवस आणि दसऱ्याच्या 2 दिवस नंतर पर्यंत सेवा दिली, त्यांनी सेवा दिली पाहिजे इथे। माझं म्हणणं हे आहे, बाकी दिवस तुम्ही नाही येत चालेल, पण हे 5 दिवस दिली पाहिजे है ना। बिलकुल, नक्कीच भाऊचं बरोबर आहे की 5 दिवस जे आहे सुरुवातीला 2 दिवस नंतर 3 दिवस हे दीक्षाभूमीवर प्रत्येकाची जबाबदारी आहे या ठिकाणी सेवा देणं। पाऊस सुद्धा या ठिकाणी आता येत आहे, पण पाऊस वारा वादळ कितीही येहो पण मात्र तुम्ही मात्र दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी या। इंग्रेजी क्या बताएंगे आप? जय भीम जय भीम जय भीम जय भीम। ये हमारे खास जो मिशन के जो है इंग्रेजी है लगातार 69वा जन्म धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त WH चॅनलचा मी यांचा खडसे साहेबांचा हार्दिक मंगल कामना देतो। त्या ह्याच प्रकारे बहुजन समाजातील नेतृत्व करून भारत बौद्धमयाच्या दिशेने काम करत आहे। मी त्यांना पुन्हा एक वेळा 69वा जन्म धर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक बधाई देतो। आणि इथे जे आशिष भाऊ निस्वादे आणि जे स्वयंसेवक म्हणून जे कार्य करून राहिलेले आहे, आता पाण्याचाही वातावरण बनलेलं आहे, तरी घाबरण्याची काही गरज नाही आहे। निसर्ग आम्हाला साथ देणारच आहे। बिलकुल, निसर्ग आम्हाला साथ देणार आहे। तुम्ही काय सांगाल? माझं असं मत आहे, नागपूर मध्ये पवित्र दीक्षाभूमी हे जगात प्रसिद्ध स्थळ असून सुद्धा इथली जे स्मारक समिती आहे ते नियोजन बरोबर करत नाही। त्यांच्यावर माझा आक्षेप आहे की जे इतका मोठ्या प्रमाणात इथं आपले दलित लोक येतात या दीक्षाभूमीला नमन करण्याकरिता, आणि सरकार एवढा फंड देते, आमच्या समाजातून इतका फंड मिळते, त्यानंतरही आजपर्यंत या दीक्षाभूमी परिसरामध्ये गट्टू किंवा फ्लोरिंगचं काम झालेलं नाही। 14 करोड रुपयाचा विकास होऊ राहिला होता, समाजानं आंदोलन केलं म्हणून बंद पडला।
तो समाजाला विश्वासात न घेता सुरू असं किती केलेला- समाजाला विश्वासात घेणार, कोणाकोणाला घेणार आहे विश्वास सांगा? 1000 संघटना आहे या ठिकाणी, हा, बरोबर सरकार आहे. कोणाला विश्वासात घेणार आहे? तर लोकांना त्याची आयडिया नव्हती. आयडिया होती साहेब, तुम्हाला माहित नसेल. मोजक्या धम्मचक्र लोकांना प्रवर्तन दिनाच्या दिवशी या स्टेजवरून सगळी चित्रफित दाखवली होती हा. समाजाला. सुंदर असं एक स्ट्रक्चर या ठिकाणी निर्माण करण्यात आलं होतं. तुम्ही गैरसमज लोकांपर्यंत पोहोचवता. लोकांना असं वाटलं की बुवा या ठिकाणी पार्किंग, अंडर पार्किंग ची व्यवस्था होत आहे आणि त्याची काही इथं गरज नाही, असं लोकांचं मत एवढ्या होतं. मोठ्या 2-2.5 एकरामध्ये काही पार्किंग करणार आहे सरकार? लोकांना त्याची idea तुमच्यासारख्या नव्हती. कार्यकर्त्यांनी समजावून का नाही सांगितलं? आम्ही तर जनजागृती केली, पण ते होऊ शकलं जर नाही. विकास झाला असता तर आज ही परिस्थिती बघायला मिळाली असती का? नाही, मिळाली नसती. मग त्याच्यात चूक कोणाची आहे? समाजाची आहे. जे समाजानं आपली चूक सुधारली पाहिजे. हो, सुधरवतील ना आता कालांतरानं. त्याच्यावर विचार बैठका करून त्याला दुरुस्ती करू आता जे आपण. 2-4 दिवसामध्ये जे व्हिडिओ व्हायरल झाले दीक्षाभूमीचे चिकळ बिकडचे, हा. याच्यामुळे दीक्षाभूमीची बदनामी झाली, हे मान्य आहे का तुम्हाला? हे मला मान्य आहे. मान्य आहे बदनामी? बदनामी मान्य आहे आणि जे बदनामी- खरंच आहे. मान्य दीक्षाभूमीची म्हणजे- बदनामी मान्य आहे का? नाही, दीक्षाभूमीची बदनामी नाही, इथल्या व्यवस्थेची बदनामी झाली, इथल्या नियोजनाची बदनामी झाली, इथल्या समितीची बदनामी झाली. दीक्षाभूमीचं चित्रण दिसलं ते नाही झाले का जगभर? ते तर झालं ना, त्याची शोकांतिका आहे मला की ते तसं झालं काही नाही विकास पाहिजे. करत असताना काही नियोजन जर सरकार करत असेल तर त्यांचं समाजाने सुद्धा ऐकलं नाही पाहिजे का? ऐकलं पाहिजे, ते ऐकणं तर आमचं दायित्व आहे. बिलकुल, बिलकुल. बिलकुल ते तरी पण माझी हे सूचना आहे स्मारक सूचना सांगा. समितीला हा, सूचना सांगा. की इथं जे उरलेले जे काम आहेत त्याच्यावर लक्ष देऊन येणाऱ्या भाविकांचे जे आपले जे पवित्र दीक्षाभूमीवर येतात लोक, त्यांची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे, एवढंच माझं नक्की मत नक्की आहे. हे मागणी रास्त आहे की या दीक्षाभूमीवर जो कोणी आमचा उपासक येतो त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. ही एक बरोबरच आहे. नक्की त्यांची व्यवस्था. पाऊस चालू आहे, हा पाऊस सुद्धा सुरू आहे, पण मतलब पावसाला सुद्धा घाबरायचं नाही आहे. दीक्षाभूमीचं जे पावसाने सुद्धा स्वागत होत आहे, पावसाला घाबरू नका. मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी या, व्यवस्था झालेली आहे. तर नक्कीच बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.